नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजे 28 ऑगस्टचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सायली म्हणत असते अर्जुनला, अर्जुन अजूनही बेशुद्धच असतो. तुम्ही माझ्यावरती चिडलायत ना, मला माहिती आहे तुम्ही का चिडलायत ते. तुम्ही घराबाहेर पडताना मी तुम्हाला म्हटलं ना की मी तुमच्याशी बोलणार नाही, तोच तुम्हाला राग आलाय ना. आणि त्याचा राग कोणी असं काढतं का हो? अहो उठा ना हो, प्लीज प्लीज सोडा ना हो राग, उठा ना हो प्लीज. असं ना सायली सततच अर्जुनला म्हणत असते. पण अर्जुनने प्रेक्षकांना अजूनही बेशुद्धच दाखवलेलं आहे. म्हणजे आजच्या भागामध्ये सुद्धा ना अजूनही अर्जुनला शुद्ध आलेली दाखवलेलीच नाहीये. आता बघा सायलीच्या ना अचानक लक्षात येतं आणि आता सायली काय करते की तिच्या पर्समधली ना अंगाऱ्याची पुडी काढते आणि आता ते अर्जुनला अंगारासुद्धा लावते. सायलीची ना देवीआईवरती खूप श्रद्धा असते आणि बघा अर्जुनने ना लवकर शुद्धीवरती सुद्धा येणार आहे. आणि प्रेक्षकांना तुम्ही प्रोमो तर पाहिला आहेच आहे ना की सायली आता स्वतःची की स्वतः लढणार आहे. आता बघा सायली पर्समधून अंगारा काढते आणि अर्जुनला म्हणते, हे बघा अंगारा आणलाय तुमच्यासाठी, म्हणून त्याला अंगारा लावते आणि म्हणते की मला माहिती आहे की तुमचा या अंगारा वगैरे लावण्यावरती ना अजिबात विश्वास नाही आहे, पण माझी आणि आईंची ना श्रद्धा आहे, त्यामुळे मी तुम्हाला हा अंगारा लावते. म्हणून सायली आता अर्जुनला अंगारा लावते आणि त्याच्या केसांवरून हात फिरवत असते जेणेकरून अर्जुनने ना लवकर उठावं म्हणून. आता आपण पाहतोय पुन्हा सायली खूपच बेचैन झालेली असते आणि सतत अर्जुनच्या जवळच बसून राहत असते. पुढे म्हणते की हे बघा तुम्ही 1 हट्टी असाल ना तर मी 7 हट्टी आहे आणि आपलं बाळ आहे ना 17 हट्टी आहे. आणि तुम्ही जर का आता उठला नाहीत ना तर आज आपलं बाळा तुमच्याशी बोलणार नाही हा, त्यासाठी तर उठा ना, नाहीतर नाही ना मी पूर्णाजीलाच जाऊन तुमचं नाव सांगते, मग बरोबर उठालच तुम्ही, असंही सायली सांगत असते. आणि पुन्हा म्हणते अहो उठा ना, कारण काही केल्या अर्जुन काही उठतच नसतो. सायली म्हणते एवढा राग कुणी धरून ठेवतं का, प्लीज उठा ना हो. आणि म्हणते की चिडा ना माझ्यावरती, ओरडा ना माझ्यावरती, बोला मला हवं ते, पण प्लीज उठा ना. सायली सततच खूप विनवण्या करत असते आणि इमोशनल पण झाली असते. आता आपण पाहतोय पुन्हा जेलमधला सीन. इकडे आपण पाहतोय जेलमध्ये ना महिपतच्या गुंडाला इन्स्पेक्टर निकम आणि आता इन्स्पेक्टर सावंत दोघेजण खूप मारत असतात. आता इन्स्पेक्टर निकम म्हणतात, ए चल आता लवकर तुझं तोंड उघड आणि या सगळ्यांना मागचा मास्टर माइंड कोण आहे ना तर त्याचं नाव सांगतो. गुंड म्हणतो मला खरंच माहिती नाही, मला फक्त ना त्या मुलींना गाडीमधून सोडायचं एवढंच सांगितलं होतं आणि त्यासाठी कॉल आला होता आणि तो कॉल सुद्धा ना कोणाचा होता ना मला काहीच माहीत नव्हता. आता तो कॉल कोणी केलेला ना तुम्हाला खरंच माहिती नाही गो. म्हणून ना पोलीस अक्षरशः थकलेले असतात त्याला मारून मारून, पण तो काही तोंड उघडत नाही. आता बघा इन्स्पेक्टर सावंत निकमांना म्हणतात की इन्स्पेक्टर निकम मला काय वाटतंय ना, मला असं वाटतंय की खरोखरच या माणसाला काहीच माहीत नसावं म्हणून. आणि आता त्या निकमांना सुद्धा पटतं. आता आपण पाहतो पण हॉस्पिटलमधला सीन. इकडे अस्मिता म्हणत असते की अश्विन सायलीच्या बाळासाठी इतका स्ट्रेस हे सगळं चांगलं नाही येणार आहे. अश्विन म्हणतो हो ना, वहिनीचा सगळा स्ट्रेस त्या बाळापर्यंत पोहोचत असणार आहे एवढं मात्र नक्की आहे. आता बघा आता आपण पाहतोय की इतक्यातच चैतन्याला फोन येतो. अश्विन म्हणतो काय रे घरून फोन आहे का? चैतन्य म्हणतो नाही ऑफिसमधून फोन आहे. हा देशमुख बोला म्हणून आता चैतन्य फोन घेतो आणि जोरात ओरडतो काय. आता तिकडून देशमुख सांगतात की आता विरोधी पक्षाने उद्याचीच तारीख घेतली म्हणून. चैतन्य म्हणतो ठीक आहे तर मग मला पाठवा मी बघतो. अस्मिता म्हणते काय झालं चैतन्य म्हणतो मानसीच्या केसमध्ये अपोजिशनच्या वकिलांनी उद्याचीच तारीख मागून घेतली आणि उद्या ते मानसीला कोर्टात हजर पण करणार आहेत म्हणे. आता अस्मिता म्हणते अरे पण कोर्टात हिअरिंगसाठी अर्जुन असायला लागणार ना तिथे. चैतन्य म्हणतो असायला तर लागणारच, पण इतक्यातच त्याला पुन्हा इन्स्पेक्टर सावंतांचा फोन येतो आणि सावंत म्हणतात की हॅलो चैतन्य सर, तुम्ही त्या शेंडे वकिलांची नोटीस बघितलीत का? चैतन्य म्हणतो हो, मला आता उद्या कोर्टामध्ये अर्ज करून अर्जुनच्या मेडिकल कंडिशनचे रिपोर्ट जे आहेत ते सबमिट करायला हवेत. सावंत उद्या कोर्टामध्ये सायली वहिनीसुद्धा हजर असणार आहे. सावंत म्हणतात अहो असं कसं करून चालेल, उद्या जर का सायली मॅडम आल्या नाहीत कोर्टामध्ये तर आपली केस वीक पडेल ना. तुम्ही एकदा प्लीज सायली मॅडमशी बोलून बघता का? त्यांनी कोर्टात येणं खूपच गरजेचं आहे. निदान आहोत त्या तरी उद्या कोर्टात हजर राहायलाच पाहिजे. आता चैतन्य म्हणतो हो मी बघतो काय करायचं ते, असं म्हणून चैतन्य फोन ठेवतो. आणि आता बघा त्याच्या ऑफिसमधल्या देशमुखांना पुन्हा फोन लावतो आणि म्हणतो हॅलो देशमुख, माझं ना एक काम करा, मी ना काही डिटेल्स पाठवतोय तर तसा एक अर्ज ड्राफ्ट करून ठेवा ठीक आहे, असं म्हणून आता चैतन्य फोन ठेवतो. बापरे आता ना चैतन्यवरती खरंच खूप मोठी जबाबदारी पडणार आहे. आता बघा चैतन्य काय करतो, मी आलोच म्हणून आतमध्ये जातो सायलीला बोलायला. इकडे आपण पाहतोय ती इन्स्पेक्टर लेडीज इन्स्पेक्टर जे आहेत तर त्या मानसीला म्हणत असतात बाळा तुझा आमच्यावर विश्वास आहे ना, अगं मग सांग ना हे सगळं कुणी केले तुझ्या बाबतीत. हे बघ बघा तुला हवं तितका वेळ घे पण ना प्लीज काहीतरी बोल ना गं, अशी गप्प नको ना बसू. हे बघ तू जर काही बोललीच नाही तर आम्हाला कसं कळणार सांग बरं की तुझ्या बाबतीत नेमकं काय झाले ते. आता ते काउन्सिलिंग मॅडमसुद्धा बोलायला लागतात हा मानसीशी, आणि आता मानसी काहीच बोलत नाही. आता काउन्सिलिंग मॅडम म्हणतात बाळा मी दुसरं कोणाला बोलू का तुझ्याशी बोलायला, असं कोणी आहे का की ज्याच्याशी बोलून तुला कम्फर्टेबल वाटेल, असं आहे का कोणी. तरी बघा मानसी काहीच बोलत नाही आणि आता नुसतं त्या काउन्सिलिंग मॅडम आणि आता तिथल्या इन्स्पेक्टर मॅडम एकमेकींकडे बघत असतात. आता पुन्हा आपण पाहतो इकडे प्रियाचा सीन. आता ही प्रिया बघा जेलमध्ये
कोर्टामध्ये बसून इतकी खुश झालेली असते ना की बास, आणि मनात म्हणत असते की उद्या हिअरिंगची तारीख मिळवायचं तर जमलं, अरे वा मस्तच झालं. पण म्हणून सगळं काही माझ्या मनासारखंच होईल असं तर नाही आहे ना, म्हणून लगेच हायपरसुद्धा व्हायला लागते. प्रियाच्या मेंटल कंडिशनमुळे नाही खरंच ही सिरियल ना कुठल्या कुठे चालली. हां आपण पाहतोय पण इकडे चालली, म्हणत असते अहो उठा ना, खूप झालं खूप जाण, आता असं अवेळी झोपून कसं चालेल. हे बघा जेवणाची वेळ झाली आणि मग अवेळी जेवलात ना की अपचन होतं. उठा बरं तुम्ही पटकन, बाद झालं आता, उठा ना पटकन. इतक्यात चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो की सायली वहिनी मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. सायली म्हणते भाऊजी माझ्याशी ना तुम्ही काही बोलू नका, यांना सांगा बरं पटकन उठायला. सायली म्हणते तुमच्या मित्राशी बोला आणि यांना सांगा बरं उठायला. अहो घरी सगळेजण वाट बघतात, कामं सगळी राहिलेत आणि असं उशिरा जेवले ना की नीट जेवण जाणार नाही, मग अपचन होईल, मग जळजळ होत राहतं. अहो उठा ना. चैतन्य आता खूप जोरात ओरडतो. वहिनी प्लीज जरा बहानावर ये ग वहिनी, अगं तो झोपला नाही येतो, बेशुद्ध पडलाय तो, अगं त्याच्या मणक्याला मार लागलेला आहे वहिनी, तुला कळतंय का, अगं आता तर त्याची सर्जरी झाली ना, प्लीज तू वहिनी ना बहानावर ये, असं चैतन्य खूप जोरात ओरडतो सायलीच्या अंगावर. आता सायली बघा शांतच बसते. आता चैतन्याला पण कसं तरी वाटत असतं, पण नाईलाज असतो ना प्रेक्षकांना. खरंच आज चैतन्याने एक मित्र असण्याची उत्कृष्ट भूमिका निभावली. आता सायली म्हणते पण हे शुद्धीवर कधी येणार आहेत. आज चैतन्य म्हणतो येईल, तो अर्जुन शुद्धीवर येणारच आहे, तू का अजिबात काळजी करू नकोस, तो शुद्धीवर येणारच आहे. आणि हे बघ वहिनी उद्या आपल्याला ना कोर्टात जावंच लागणार आहे, आपल्या केससाठी उद्या तू तिथं हजर असणं खूप गरजेचं आहे, नाही तर आपली केस खूप वीक होईल ग वहिनी. उद्या मानसीला कोर्टामध्ये हजर राहणार आहेत वहिनी, तू तिथं असायलाच हवी आहे. सायली म्हणते नाही भाऊजी, यांना बरं वाटेपर्यंत मी इथून हलणार नाहीये आणि मी नाही येणार कोर्टामध्ये, मी इथंच थांबणार आहे. चैतन्य म्हणतो वहिनी अगं थोडासा विचार कर ग वहिनी, हे बघ तुझ्यावर जे सगळे आरोप सिद्ध नको का करायला, सांग बरं. अगं तू अर्जुनी जीवाची बाजी लावून ही केस इथपर्यंत आणली, त्यांनी खूप प्रयत्न केलेत, अगं त्याची सगळी मेहनत वाया नको ना गं जायला, प्लीज वहिनी समजून घे. पण बघा तरीही ना सायली आज चैतन्याचं काहीच ऐकत नाही. आता सायली पहिल्यांदा तर अर्जुनकडे बघते आणि म्हणते की मला माझ्या आरोपांवरची ना काळजी नाही आहे भाऊजी, मला फक्त ना हे लवकरात लवकर बरे व्हायला हवेत, बस बाकी काही नाही असं म्हणून आता ना तिथून गोल फिरून येते आणि पुन्हा त्या अर्जुनच्या शेजारी असलेल्या बेडपाशी त्या स्टूलवरती बसते आणि म्हणते की जोपर्यंत यांना बरं वाटत नाही ना तोपर्यंत मी इथून अजिबातच हलणार नाही, कुठेही जाणार नाही, इथंच बसून राहणार आहे, असं सायलीनं आता हट्टच करायला लागते. आणि सायलीच्या हट्टापुढे प्रेक्षकांना सुभेदारांचं पुढं काहीच चालत नाही तर तुम्हाला माहितीच आहे. आणि हो आता बघा शेवटी चैतन्याचं काहीच चालत नाही. आता चैतन्य ना तो ड्राफ्ट केलेला नोटीस तरी येते आणि आता चैतन्य तिथून निघून जातो. आपण पाहतोय पुन्हा जेलमधला सीन. इकडे सीमा कॉन्स्टेबल येते आणि म्हणते प्रिया इकडे ये, हे बघ तुझ्यासाठी कॉल आलेला आहे म्हणून. आता ही प्रिया कॉल घेते आणि आता बघा फोनवरती बोलायला लागते. अर्थातच या विलन गँगचा फोन असतो म्हणा, कॉन्फरन्स कॉल. आता इकडे ना हे सगळेजण महत्त्वाचं डिस्कशन करत असतात आणि यामध्ये ना हा शिंदे वकील सुद्धा असतो. अर्थातच सुरुवातीला ना त्यांनी पूर्ण प्लॅन आपल्याला नाही ऐकवलेला, थोडंसंच काहीतरी ऐकवलेलं आहे. मैपत म्हणत असतं कळलं ना तुला, ए शेंड्या उद्याच्या सुनावणीत काय बोलायचं तुला कळलं ना शेंड्या. आता शेंडे वकील म्हणतात हो सर. प्रिया म्हणत असते मला ना आता यामध्ये कुठलीही चूक झालेली नको आहे, समजतंय का तुम्हाला शेंडे वकील. तर शेंडे वकील म्हणतात हो. आणि मैपत सचिन आणि प्रिया कॉन्फरन्स कॉलवरती बोलत असतात. राकेश पण तिथं असतो आणि मैपत सगळा प्लॅन आहे ना त्या शेंडे वकिलाला समजावून सांगतो आणि प्रियाची तर होतेच मदत. आता आपण पाहतोय पुन्हा हॉस्पिटलमधला सीन. इकडे सायली ना आता बाळाची डायरी वाचून बघत असते आणि म्हणत असते ऐक बाळा, प्रिय बाळा, आज तुझे बाबा आहे ना माझ्यावरती खूप चिडलेत, कारण ते घरातून निघताना मी त्यांच्याशी भांडले होते ना, मी त्यांना म्हणाले होते की मला त्यांच्याशी बोलायचंच नाही आहे, म्हणून बघ ना तेच तर त्यांनी ना खूप मनावर घेतले आणि माझ्याशी बोलत नाही आहेत रे आणि अशी झोपून राहिलेत, असंही सायली म्हणायला लागते. आणि पुढे म्हणते बाळा आपण माझी खात्री आहे बाळा की त्यांचा राग आहे ना जाईल पटकन. आता सायलीने आज आहे ना अर्जुन नाही आहे म्हणून बाळासाठी पत्र लिहिलेलं असतं आणि ते आता बाळाला वाचून दाखवत असते आणि म्हणते बघ ना बाळा आज बाबा झोपून आहेत, पण हो मला खात्री की बाबा उठतील आणि ना पहिल्यासारखं हसून आपल्याशी बोलतील, माझ्या पोटावरती हात ठेवतील आणि म्हणतील सुद्धा की बघ बायको आपल्या बाळाने ना लात मारली म्हणून. असं सायली इमॅजिन करून ना बोलायला लागते, इमोशनल पण झालेली असते म्हणा. आणि सायली रडत रडत हे सगळं बोलत असते आणि म्हणते की बाळावर हात ठेवतील आणि म्हणतील बघ बायको आपलं बाळ लात मारतंय, माझ्याशी बोलतंय, अगं बायको बघ ना, बायको हे बघ, बायको ते बघ, असं ना सारखं म्हणत बसतील. असंही सायको म्हणत असते, असंही सायली म्हणत असते आणि सतत बायको बायको पण म्हणते. जसं अर्जुन करत असतो ना सेम तसं. आता पुन्हा ती डायरी ठेवते. आता अर्जुनचा हातात घेते आणि म्हणते अहो आपल्या बाळाला रोज पत्र लिहायचं असं आपलं ठरलं होतं ना, मग तुम्ही निदान आपल्या बाळाला पत्र लिहिण्यासाठी तर मग उठा ना हो. आणि पुन्हा म्हणत असते की अहो ऐका ना बाळाला पत्र लिहिण्यासाठी तरी उठा ना हो. सायली खूपच विनवण्या करते, पण प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये ना अर्जुन अजून शुद्ध आलेली दाखवलेलंच नाही आहे. खरंच खूप इमोशनल दाखवलेला आहे आजचा भाग. प्रेक्षकांना तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडतोय ना
ना जर का आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण काय आहे ना की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी ना तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्टच करत नाही, त्यामुळे प्लीज चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण पाहतो इकडे सुभेदारांच्या घरामध्ये ना कल्पनाताई आणि आता प्रतिमा त्या दोघीजणी सुद्धा देवाईसमोर खूप प्रार्थना करत असतात. तिकडे चैतन्य केससाठी ना सतत धडपडत असतो की उद्या काय करायचं. या प्लॅनिंगमध्ये ना चैतन्याची खूप धावपळ होत असते, खूप विचार करत असतो चैतन्य की आता उद्या काय करता येईल म्हणून. आणि इकडे सायली आहे ना तर ती अर्जुनच्या जवळ बसलेली असते. आता या सगळ्या प्रकरणात आहे ना बघा सगळ्यांचीच धावपळ चालू असते. आता आपण पाहतोय डायरेक्ट कोर्टातलं सीन. आपण पाहतोय की आता कोर्टामध्ये ना सगळेजण आलेले असतात. जज साहेब सुद्धा सुनावणीसाठी येतात आणि म्हणतात की आजच्या सुनावणीला सुरुवात करण्यात यावी म्हणून. आता चैतन्य पुढे येतो आणि म्हणतो की मिलॉर्ड, आरोपीचे वकील आणि अर्जुन सुभेदार हे यांची ना तब्येत ठीक नसल्यामुळे ना ते इथे उपस्थित राहू शकले नाहीत. आणि हे बघा हे ना त्यांचा मेडिकल सर्टिफिकेट आहे आणि हे जे आहे तर त्यांचा गैरहजर असण्याबाबतचा अर्ज आहे असं म्हणून चैतन्य आता जज साहेबांना ना ते दोन्ही अर्ज सुद्धा देतो. आणि जज साहेब ते सगळे अर्ज पाहतात आणि बघा त्याच्यावरती सही सुद्धा करतात. आज बघा अर्जुनच्या वतीने ना थोडीफार आहे ना या चैतन्य आर्ग्युमेंट केलेली आहे. आता चैतन्य म्हणतो की आरोपी सायली सुभेदार या सुभेदार यांच्या पत्नी असल्यामुळे ना त्यांना ना सुश्रूषेसाठी अर्जुन सुभेदार यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे, त्यामुळे आज त्या कोर्टामध्ये उपस्थित राहू शकल्या नाहीत. आता जज साहेब म्हणतात ठीक आहे म्हणून. आता बघा चैतन्य जागेला जाऊन बसतो. आता चैतन्य जागेला जाऊन बसल्यानंतर ॲडव्होकेट शिंदे ना आता जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट शिंदे, आता आरोपीचे वकील आणि आरोपी हजर नसताना तुम्हाला काही बोलायचं आहे का. तर शिंदे वकील म्हणतात अर्थातच मिलॉर्ड. हे बघा मिलॉर्ड, मला असं म्हणायचं आहे की ही ओपन आणि शट केस आहे, तर ती या केसच्या संदर्भामध्ये ना या केस संदर्भातले नवीन पुरावे मला ना कोर्टामध्ये सादर करायचे आहेत. जज साहेब म्हणतात प्लीज गो अहेड. शिंदे वकील म्हणतात माय लॉर्ड, सायली सुभेदार अल्पवयीन मुलींची तस्करी करत असलेल्या केसमध्ये ना एक वेगळंच वळण काल मिळालेलं आहे. शिंदे वकील म्हणतात मानसी नावाची एक मुलगी आहे ना जी या आश्रमामध्ये सायलीसोबतच लहानाची मोठी झालेली आहे. ती गेली कित्येक दिवस आहे ना गायब होती, पण काल ती मुलगी सापडलेली आहे. म्हणजेच त्या मानसीकडे बघून म्हणतात की सायली सुभेदार यांच्या तस्करीतून ही मुलगी सुद्धा सुटलेली दिसत नाहीये मिलॉर्ड. आता चैतन्य जोरात ओरडतो ऑब्जेक्शन मिलॉर्ड, तस्करी कोण करत होतं हे ठरवणं ॲडव्होकेट शिंदे यांनी, हे ठरवून त्याचा निकाल देणं ॲडव्होकेट शिंदेंना काही याची गरज नाहीये. आता जजसाहेब ऑब्जेक्शन म्हणतात म्हणून चैतन्य खाली बसतो. शिंदे वकील पुढे म्हणतात की मिलॉर्ड, पीडित मुलगी मानसी आज कोर्टासमोर हजर झालेली आहे आणि पोलिसांनी तपास केलेला आहे, त्याचा हा रिपोर्ट आहे. म्हणून शिंदे काय करतात, पोलिसांनी जो काही तपास केला ना तर त्याचा रिपोर्ट आहे ना आता जजसाहेबांना दिला जातो. आता जजसाहेब तो सुद्धा रिपोर्ट बघतात. आज मानसी सुद्धा कोर्टात हजर आहे पण मानसी खूपच घाबरलेली दिसते. शिंदे वकील म्हणतात की माय लॉर्ड, मला इन्स्पेक्टर निकम यांना काही प्रश्न विचारण्याची परमिशन मिळावी. आता परमिशन ग्रँटेड म्हणल्यानंतर इन्स्पेक्टर निकम जे आहेत तर आता ते येतात कटकऱ्यामध्ये आणि आता तिथं हे शिंदे वकील जे आहेत ना तर त्यांची म्हणजे खरून चौकशी करतात, काही प्रश्न वगैरे विचारतात आणि हे सगळं आपल्याला म्युझिकली दाखवलेलं आहे. आता चैतन्य पण तिथंच असतो आणि मानसी सुद्धा असते. आज कोर्टरूम सुद्धा ना प्रेक्षकांना जराशी रिकामीच दाखवलेली आहे. आता बघा पुढे आपण पाहतो इकडे सायली ना कंटिन्यू अर्जुनला म्हणत असते की अहो तुम्ही बरे झाल्याशिवाय ना मी इथून कुठे सुद्धा जाणार नाही, इथेच बसून राहणार आहे, त्यामुळे ना तुम्ही लवकरात लवकर उठा ना, मी तुम्हाला सांगते ना उठा म्हणून लवकर, तुम्ही ऐकत का नाही येतो, उठा बरं. सायली आता सारखंच अर्जुनशी बोलत असते. इकडे पाहतोय आपण शिंदे वकील म्हणत असतात की माय लॉर्ड, या प्रकरणातील आरोपी सुनील घोडके यांना मी कोर्टामध्ये ना बोलवण्याची परमिशन मागतोय. आता जजसाहेब म्हणतात की परमिशन आहे म्हणून आता पुकारलं जातं सुनील घोडके हजर हो म्हणून. आता तो ज्याला पोलिसांनी खूप मारलेला असताना तो महिपतचा गुंड ना आता कोर्टामध्ये हजर सुद्धा राहतो आणि आता ना त्याची हे शिंदे वकील आहेत ना तर त्याच्याशी बोलतात आणि म्हणतात की शिंदे म्हणतात की सुनील घोडके, तू मानसीला कुठे घेऊन चालला होतास रे. आता तो सुनील म्हणतो की मला या मुलीला ना बेंगलोरला सोडायला सांगितलं होतं, पण मला या सगळ्याबद्दल काहीच माहीत नाही हो साहेब. शिंदे म्हणतात पर तू त्या सायली सुभेदार हे नाव तू ऐकलंच असेल. तर चैतन्य जोरात ओरडतो ऑब्जेक्शन मिलॉर्ड, यामध्ये साक्षीदाराची साक्ष हवी तशी वळवली जाते. आता लगेच जजसाहेब म्हणतात ऑब्जेक्शन सस्टेन म्हणून पुन्हा चैतन्य खाली बसतो. शिंदे वकील म्हणतात की माय लॉर्ड, मी पीडित मुलगी मानसी हिला विटनेस बॉक्समध्ये ना बोलवण्याची परमिशन मागतोय. जजसाहेब आता परमिशन ग्रँटेड म्हणून सांगतात. आता बघा मानसीला ना ते कॉन्स्टेबल घेऊन येते आणि आता शिंदे वकील म्हणतात की हा जो सुनील घोडके आहे ना तर याला तुम्ही घेऊन जाऊ शकतात. आता तो सुनील घोडके तिथून जातो आणि आता या मानसीला ना आता त्या विटनेस बॉक्समध्ये आणलं जातं. आता मानसीला तिथं आणल्यानंतर चैतन्य बघत असतो पण मानसी ना नजरसुद्धा वरती घेत नाही. शिंदे वकील म्हणतात मानसी तू ओके आहेस ना गं. तर मानसी तरीही काही बोलत नाही. शिंदे वकील म्हणतात तर मानसी, तुझ्याबरोबर जे काही घडलं तर ते तू न्यायालयात सांग बरं, आणि ते ज्याच्यामुळं घडलंय ना
तेही सांग म्हणून. तरी मानसी काहीच बोलत नाही. मानसी फक्त ना कोर्टामध्ये खाली मान घालून उभी असते. चैतन्य बघत असतो की मानसी काहीतरी बोलेल म्हणून, पण मानसी काहीच बोलत नाही. शेंडे वकील म्हणतात नाही नाही, इथे घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. हे बघ, जे काही घडलं असेल ते जज साहेबांना सांग. आता मानसी फक्त जज साहेबांकडे बघते पण पुढे काहीच बोलत नाही. आता आपण पाहतोय की इकडे सगळेजण हॉस्पिटलमध्ये आलेले असतात, म्हणजे कल्पनाताई, प्रतापराव आणि प्रतिमात्या म्हणत असते, सायली बाळा काहीतरी खा ना गं. कल्पनाताई म्हणतात, अगं काल तू हॉस्पिटलमध्ये आल्यापासून काही खाल्लेलं नाही आहे. अस्मिता म्हणाली की तू काल चहा सुद्धा घेतलेला नाही आहेस. हे बघ बाळा, थोडंसं खाऊन घे ना. आता बघा, सायलीनं कोणाचंच ऐकत नाही आहे. सायली म्हणते, आई जोपर्यंत यांना बरं वाटत नाही आहे ना तोपर्यंत ना माझ्या घशाखाली ना घाससुद्धा उतरणार नाही, असंही सायली म्हणत असते. आणि म्हणते की अहो, एरवी घरी जेवण्यासाठी सुद्धा मी यांची वाट बघते ना, मग आता हे असे झोपून असताना मी कसं जेवण करू. प्रतापराव म्हणतात, सायली अगं स्वतःची नाही तर निदान पोटातल्या बाळाची तरी काळजी कर ना अगं. अगं मला एक गोष्ट सांग, तू जर का उपाशी राहिली तर ते बाळसुद्धा उपाशीच राहील का नाही. सायली म्हणते, हे बघा तुम्ही जे बोलताय ते बुद्धीला तर पटतंय बाबा, पण मन मानत नाही आहे ना मी, त्याचं काय करू. त्यामुळे मला ना नाही काही खावंसं वाटेल. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ना माझं बाळ पण माझी साथ देईल आणि त्यालासुद्धा ना त्याचे बापा लवकर शुद्धीवर यायला हवेतच, असंही सायली म्हणते. आता बघा, बस सिच्युएशनच इतकी गंभीर झाली ना की कुणी सायलीला काही बोलू शकत नाही. पण आपण कोर्टातला सीन पाहतो. इकडे मानसी काहीच बोलत नाही म्हणल्यानंतर शेंडे वकील म्हणतात, बघितलं मायलाड, सायली सुभेदार यांनी या मुलीला इतकं धमकावलंय ना की तिच्या तोंडातून एक शब्दसुद्धा फुटत नाही आहे. आता चैतन्य जोरात म्हणतो, ऑब्जेक्शन येणार म्हणून, आणि म्हणतो की सतत शेंडे वकील हे असं काय बोलतायत म्हणून, आणि म्हणतो की काही पुरावे नसताना सायली सुभेदार यांचं कोर्टात नाव परत परत का घेतलं जातंय. शेंडे वकील म्हणतात, सायली सुभेदार यांनीच हिला धमकावलं, याचे पुरावे आहेत आमच्याकडे. आता चैतन्याला पण शॉक बसतो, याचे काय पुरावे असतील. शेंडे वकील म्हणतात की मायलाड, जेव्हा मानसी पोलीस स्टेशनमध्ये स्टेटमेंट देण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तिच्याकडून आमच्याकडे ना आम्हाला एक चिठ्ठी सापडली म्हणून. आता बघा, ती चहावाल्याने दिलेली चिठ्ठी आहे ना ती पोलिसांना मिळालेली असते. आता शेंडे वकील ती चिठ्ठी घेतात आणि म्हणतात की या चिठ्ठीमध्ये मानसीला किती क्रूरपणे धमकावले ना हे कोर्टाने जरूर पाहावं. म्हणून शेंडे वकील काय करतात की ती चिठ्ठी आहे ना ती जज साहेबांकडे दिली जाते आणि आता जज साहेब ती चिठ्ठी वाचतात सुद्धा. आता बघा, आणि ही चिठ्ठी ना सायलीनेच दिली ना असा हा बनाव करत असतात शेंडे वकील. आणि आता ती मानसी अजूनही काहीच बोलत नाहीये. शेंडे वकील म्हणतात की मायलाड, माझी ना खात्री आहे की हे हस्ताक्षर सायली सुभेदार यांचंच आहे म्हणून. पण बघा ना, सायली सुभेदार तर कोर्टामध्ये हजरच झाल्या नाही आहेत. अर्थात सायली हँडरायटिंग टेस्ट तर होऊ शकते. आज सायली सुभेदार जर का स्वतः कोर्टामध्ये आल्या असत्या ना तर समोरासमोर पुरावा आपल्याला मिळालाच असता. पण सायली सुभेदार तर आलेल्याच नाही आहेत. आणि म्हणतात की पण त्या कोर्टात तर काही आल्याच नाहीत, हा शेंडे वकील म्हणतो. आणि म्हणतो की फारच हुशार आहेत ना त्या, मग असं चैतन्याकडे बघून म्हणत असतो. आणि म्हणतो की त्यांचं हस्ताक्षर ओळखलं जाऊ नये म्हणून नवऱ्याच्या तब्येतीचं कारण सांगून त्या कोर्टामध्ये गैरहजर राहिल्या आहेत. कारण त्या स्वतः कोर्टामध्ये आल्या असत्या तर मानसीनं त्यांना स्वतःच ओळखलं असतं ना म्हणून. आणि पुढे शेंडे वकील म्हणतात, आणि मग सायली सुभेदार यांचा खेळ आजच संपला असता. सचिन पुन्हा ओरडतो, ऑब्जेक्शन म्हणतो. आणि म्हणतो की आरोपीचे वकील कोर्टामध्ये हजर नाही आहेत कारण ते आजारी आहेत, पण म्हणून शेंडे वकील त्यांना वाटेल ते बोलू शकत नाही. ते जे बोलत आहेत ते सगळं आणि पूर्णपणे चुकीचं आहे असं ना आता चैतन्य एकदम खणखणीत उत्तर देतो. आणि म्हणतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे आजारी आहेत आणि त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट आणि त्यांचा गैरहजेरीचा अर्ज मी तुमच्याकडे दिलेला आहे. आणि शेंडे वकिलांना म्हणतात, आणि कोर्टाला माहिती की त्यांना काय झालंय ते, आणि या सगळ्या प्रकरणामुळे सायली सुभेदार प्रचंड तणावाखाली आहेत मिलाड. आता शेंडे वकील म्हणतो, प्रत्येक आरोपी हा तणावाखालीच असतो, त्यात नवीन काय आहे, कारण त्याचे गुन्हेच इतके गंभीर असतात ना, त्यामुळे प्रत्येकच आरोपी तणावाखाली असतो, त्यात काय नवीन आहे. आणि शेंडे वकील पुढे म्हणतात की मायलाड, त्या दोघांनी सुद्धा ना कोर्टात हजर न राहून त्यांनी कोर्टाचा अपमान केलेला आहे. आणि म्हणून माझी कोर्टाला विनंती आहे की आतापर्यंत जे काही मी कोर्टासमोर पुरावे सादर केलेले आहेत ना त्यामुळे सायली सुभेदार यांना कुठलीही सवलत न देता त्यांचा जामीन त्वरित नामंजूर करण्यात यावा, असंही शेंडे वकील आर्ग्युमेंट करत असतात. आणि बघा, चैतन्याचं यापुढे काहीच चालत नाही. शेंडे वकील पुढे म्हणतात, आणि अल्पवयीन मुलींच्या तस्करी प्रकरणी सायली सुभेदार यांना आज पुन्हा अटक व्हावी, दॅट्स ऑल मिलर्ड, असं ना हा शेंडे वकील म्हणून फायनल त्यांचे आर्ग्युमेंट करून टाकतात आणि आता जागेला जाऊन बसतात. आता चैतन्यालाही खूप टेन्शन आलेलं असतं. आता पुढं काय उत्तर देणार ना. सायली जर का आज हजर असती तर लगेच सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या असत्या. चैतन्य पण आता त्याच्या जागेला जाऊन बसतो. इकडे आपण पाहतोय की महिपत, सचिन आणि राकेश हे तिघजण आहेत ना आता विचारत असतात की कोर्टात नक्की काय चाललं असेल म्हणून. आता बघा, लगेच चैतन्य म्हणतो, सॉरी हा राकेश म्हणतो महिपतला की अण्णा आज कोर्टामध्ये काय सुरू असेल हो. तर आता महिपत म्हणतो की
भजन चालू असेल, काही विचारशील का रे? आता सचिन म्हणतो काय रे, कोर्टात सुनावणी सुरू असणार ना? राकेश म्हणतो अरे त्या सुनावणीमध्ये काय सुरू असेल मी हे विचारतो, तुमचं काय सुरू झालंय? सचिन त्याच्याच अंगावर ओरडतो आणि मग ते गप्रे जरा, तू इथं आमच्या डोक्यामध्ये टेन्शन आहे आणि तू आणखी ना टेन्शन नको वाढू उभं असले फालतू प्रश्न विचारून. आणि बघा त्या राकेशला ना सगळेजण प्रेक्षकांची या राकेशची ना बेइज्जतीच करतात. राकेशला ना कुठेच किंमत देत नाहीत. आता आपण पाहतोय हा महिपत आहे ना सॉलिड टेन्शनमध्ये असतो. पण आपण इकडे कोर्टातला सीन पाहतोय. कोर्टामध्ये मानसी येतात, तिथे विटनेस बॉक्समध्ये असते. चैतन्य आणि शेंडे वकील वाट बघत असतात. आता जज साहेब आहेत ना आजच्या सुनावणीचं लिखाण लिहित असतात. इकडे प्रिया ना जेलमध्ये ना खूप टेन्शनमध्ये असते. तिकडे अर्जुन आता झोपलेला असतो आणि ही सायली पण टेन्शनमध्ये असते. आता असा हा सगळा प्रकार चालू असतो आणि ठरलं तर मग आजचा भागाने इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहतोय ही प्रिया जी आहे ना तर विलन गँगला सांगत असते, मला प्रत्येक वेळेला असं वाटायचं की आता मी जिंकतेच आहे, मी जिंकतीच आहे. तेवढ्यात अर्जुन आणि सायली येतात आणि मला मात देतात. असं प्रत्येकच वेळेस घडतं. पण आता माझ्या पुढच्या प्लॅनमुळे ना हे सगळं आहे ना सगळा खेळ संपून जाणार आहे असंही सायली म्हणत असते. आणि इकडे प्रतापराव म्हणतात डॉक्टरना अर्जुनची काही प्रोग्रेस आहे का? आता डॉक्टरांना गप्पच बसतात. सायली म्हणते अहो डॉक्टर तुम्ही काही बोलत का नाही येत म्हणून. अहो यांना कधी जाग येणार आहे? डॉक्टर म्हणतात अहो ते अजूनही शुद्धीवर का आले नाहीत नाही, आम्हालाही कळतच नाही आहे. आणि प्रिया म्हणत असते पेशंट शुद्धीवर आला की नाही? आणि श्वेता म्हणते की अजून नाही आला. आणि प्रिया आता या श्वेताला सांगते की अर्जुन शुद्धीवर येण्याच्या आतच त्याला उडव म्हणून. आणि प्रेक्षकांना प्रियाने ना अर्जुनला संपवण्याची जबाबदारी आता या श्वेतावरती दिलेली आहे. आता बघूया ही श्वेता ती जबाबदारी पार पडते का, यामध्ये सापडली जाते ते. आता हे सगळं पाहण्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल, म्हणजेच अर्थातच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.